मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 22 मार्च 2026 रोजी झालेल्या राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षेची इयत्ता 6वीची इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयाची उत्तरसूची आपण पाहणार आहोत. पाहूया विभाग 1 इंग्रजी प्रश्न 25 50 गुणांसाठी. प्रश्न पहिला, याच्यामध्ये आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, तर ते अल्फाबेटिकल ऑर्डरने अरेंज केल्यानंतर आपल्याला त्यांनी तिसरा शब्द विचारलेला आहे. तो येणार आहे पर्याय क्रमांक 1 प्राइस. प्रश्न दुसरा, पंक्च्युएशन मार्क आणि कॅपिटल लेटर विचारलेला आहे. ते येणार आहे डू यू लाईक फुटबॉल क्वेश्चन मार्क. तर पर्याय क्रमांक 1 कॅपिटल D आणि क्वेश्चन मार्क हे उत्तर योग्य आहे. प्रश्न तिसरा, फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. याच्यामध्ये वेटरनरी डॉक्टर याचं करेक्ट स्पेलिंग आपल्याला ओळखायचं आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. प्रश्न चौथा, फाइंड आउट ऑड मॅन आउट. पर्याय क्रमांक 1 बॉय. टॉल, स्ट्रॉंग आणि रिच हे सगळे ॲडजेक्टिव्स आहेत. बॉय हे नाउन आहे. प्रश्न पाचवा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट द वर्ड पझल. तर याच्यामध्ये नेचर आणि ऑक्युपेशन पर्याय क्रमांक 2 यू हे अल्फाबेट टाकल्यानंतर 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतात. प्रश्न सहावा, यू वॉन्ट टू यूज डिक्शनरी ऑफ युअर फ्रेंड, हाऊ विल यू सीक परमिशन फ्रॉम हिम. पर्याय क्रमांक 3 मे आय यूज युअर डिक्शनरी. प्रश्न सातवा, इफ एस्टरडे वॉज ट्यूसडे देन विच डे विल बी टुमारो. पर्याय क्रमांक 2 थर्सडे. प्रश्न आठवा पाहूया, आयडेंटिफाय द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. पर्याय क्रमांक 2 हुश, आय विल कम्प्लीट. प्रश्न नववा, फाइंड आउट करेक्ट अपोजिट वर्ड. पर्याय क्रमांक 4 डेंजरस. प्रश्न 10वा, यूज प्रॉपर वर्ब. गणेश विल डॅश डॅश फॉर सेरेमनी. पर्याय क्रमांक 1 कम. प्रश्न 11, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज द नाउन फ्रॉम द फॉर्म ऑफ द वर्ब टू सेल. पर्याय क्रमांक 3 सेल. प्रश्न 12, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू आन्सर द फॉलोइंग रिडल. रेड बिग ग्रीन कलर इट इज द गुआवा आय लाईक व्हेरी मच. पर्याय क्रमांक 4 पॅरट. प्रश्न 13, कंप्लीट द फॉलोइंग 4/4/2020. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 14, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ प्लुरल फॉर्म फॅमिलीज. प्रश्न क्रमांक 15, राईट द नंबर 1 मिलियन किंवा अ मिलियन. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 16, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंजंक्शन. पर्याय क्रमांक 2 बट. प्रश्न 17, चूज द करेक्ट पेअर ऑफ नाउन वर्ब. पर्याय क्रमांक 1 ड्राफ्ट ड्रॉ. प्रश्न 18, चूज द करेक्ट मिनिंग. फेअर वेदर फ्रेंड्स. पर्याय क्रमांक 2 नॉट रिलायबल टू डिपेंड अपॉन. प्रश्न 19, फाइंड आउट द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. तर याच्यामध्ये बघा, राम, गोपाल, गौरी, सीता आणि गीता यांच्याविषयी काही वाक्य दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये इनकरेक्ट असण्याऐवजी कदाचित करेक्ट हा शब्द अपेक्षित होता, तर त्याच्यामध्ये हा प्रश्न चुकीचा आहे असं मला वाटतं. इथं जर करेक्ट असा शब्द असता तर पर्याय क्रमांक 1 राम इज लेफ्ट टू गोपाल असं त्याचं उत्तर होईल. प्रश्न 20वा, डॅश डॅश यू सी मी गेट इन द कार. पर्याय क्रमांक 1 ॲज सून ॲज. प्रश्न 21, मेक शुअर यू क्लोज ऑल द विंडोज बिफोर इट स्टार्ट्स टू रेन. पर्याय क्रमांक 4 बिफोर. प्रश्न 22, चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲन ॲनिमल अँड इट्स यंग वन. पर्याय क्रमांक 3 लायन कब. प्रश्न 23, द हँगिंग लाईट इज. पर्याय क्रमांक 2 ओव्हर द टेबल. प्रश्न 24, द टेलिफोन अँड द डोअरबेल रँग ॲट द सेम टाईम. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 25, फाइंड द ऑड मॅन आउट. पर्याय क्रमांक 1 किंग. हे मस्क्युलन आहे, बाकी सगळे जेंडर आहेत ते फेमिनाईन आहेत, ॲक्ट्रेस, क्वीन आणि विडो. अशा प्रकारे इंग्रजी विषय पूर्ण झालेला आहे. आता पाहूया विभाग 2 बुद्धिमत्ता. प्रश्न 25 100 गुणांसाठी. आता आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 26, त्याच्यासाठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 एन. प्रश्न 27 साठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 QOM.
प्रश्न 28साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 0. प्रश्न 29. एका धावण्याच्या शर्यतीत सचिनच्या पुढे 7 स्पर्धक होते. राहुल सचिनच्या मागे 5वा होता आणि राहुलचा शेवटून 10वा क्रमांक होता. तर शर्यतीत एकूण स्पर्धक होते. पर्याय क्रमांक 2 22. प्रश्न 30 व 34साठी सूचना समसंबंधांवरती आधारित प्रश्न आहेत. प्रश्न 30साठी आहे योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 143. प्रश्न 31साठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 32साठी योग्य आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 33साठी आहे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर. नकाशा वाचन. प्रश्न 34साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 मृगजळ. प्रश्न 35साठी एका सांकेतिक भाषेत डिफ म्हणजे 6 1 5 4, फाइंड म्हणजे 4 3 2 6, तर त्याच भाषेत FN फॅन कसे लिहाल तर पर्याय क्रमांक 1 452 असे लिहू. प्रश्न 36 ते 39साठी सूचना. खालील प्रत्येक प्रश्न 3 गट दिलेले आहेत. दिलेल्या पर्यायामधील कोणती संख्या या गटाशी जुळते ते ओळखा. पर्याय क्रमांक 1 192. प्रश्न 36साठी योग्य उत्तर आहे. प्रश्न 37 52 78 39. पर्याय क्रमांक 3 65. प्रश्न 38साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 318. प्रश्न 39साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 56. प्रश्न 40साठी खालील मालिकेत कमीत कमी आलेल्या अंकांची बेरीज किती येईल. पर्याय क्रमांक 3 14. प्रश्न 41 ते 43 आकृतीच्या आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. तर पाहूया. प्रश्न 41साठी योग्य उत्तराचा पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न 42साठी योग्य उत्तर आहे 3. प्रश्न 43साठी योग्य उत्तर आहे 3. तर प्रश्न 41 42 43साठी अनुक्रमांक 4 3 3 अशी उत्तरे योग्य आहेत. प्रश्न 44 ते 47 गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचे आहे. चला पाहूया. प्रश्न 44साठी आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 38. प्रश्न 45साठी आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 46साठी आहे पर्याय क्रमांक 3 JH आणि प्रश्न 47साठी आहे पर्याय क्रमांक 4 पोळे. प्रश्न 48 पाहूया. 24 एप्रिल 2010ला सोमवार असेल तर 2011च्या 1 जानेवारीला पर्याय क्रमांक 2 सोमवार हा वार होता. प्रश्न 49 सोबतच्या आकृतीतील एकूण घनाकृती ठोकळे वापरलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 13. प्रश्न 50 प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 4 3 अंक येणार आहे. प्रश्न 51 साठी योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 52 साठी आहे पर्याय क्रमांक 3 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 53 ते 55 साठी पाण्यातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. प्रश्न 53 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 54 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न 55 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया प्रश्न 56. त्यासाठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 7 वर्षे. प्रश्न 57 एका रांगेत विराटच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 21 मुले उभे आहेत. याच रांगेत मध्यभागी उभे असलेल्या विनीतेचा क्रमांक येणार आहे. पर्याय क्रमांक 2 19वा. प्रश्न 58 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 45. प्रश्न 59 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शाई. प्रश्न 60 साठी जसे पक्षी म्हणजे पतंग तसे मासा बरोबर पाणबुड्या हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 61 व 62 साठी तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची आहे. प्रश्न 61 साठी आहे उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न 62 साठी आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 63 मंदाचा जन्म 8 जुलै 2007 रोजी झाला तर तिचा दुसरा वाढदिवस येणार आहे. पर्याय क्रमांक 4 बुधवारी. प्रश्न 64
एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता, तर त्याच वर्षातील 4 सप्टेंबरला पर्याय क्रमांक 4 सोमवार येणार आहे. प्रश्न 65 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 किलोमीटर. प्रश्न 66 क्षितिजा पलंगे ऐश्वर्यापेक्षा 5 दिवसांनी लहान आहे. ऐश्वर्याचा जन्म गुरुवारी झाल्यास क्षितिजाचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? पर्याय क्रमांक 3 मंगळवार. प्रश्न 67 रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा वळाली. प्रश्न आपल्याला दिसत नाही आहे. प्रश्न 67 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 पश्चिम. प्रश्न 68 चुकीचे पद ओळखायचे आहे. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे पद आहे. प्रश्न 69 सोबतच्या आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतील? पर्याय क्रमांक 3 13 त्रिकोण तयार होतील. प्रश्न 70 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 11.5 किलोमीटर. प्रश्न 71 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 72 साठी पर्याय क्रमांक 1 शनिवार हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 73 यामध्ये आहे पर्याय क्रमांक 2 शंकरराव चव्हाण. प्रश्न 74 पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नांचे योग्य उत्तर पर्यायातून निवडा. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक आहे पर्याय क्रमांक 3 4. जर ईचा वर्ग 25 तर आयचा वर्ग 81 तर आरचा वर्ग असणार आहे पर्याय क्रमांक 4 324. तर अशा प्रकारे आपली इंग्रजी व बुद्धिमत्तेची उत्तरसूची पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.